प्रश्न विचार आज काय प्रश्न विचारण्याला काय म्हणतात आज बरोबर ही कुणाची सिस्टीम होती अरिस्टॉटल सॉक्रेटिसचं शिष्य अरिस्टॉटलचं शिष्य प्लेटो त्यांनी त्या पद्धतीने तो ग्रंथ उदयास आणलेला होता आणि प्रश्नोत्तर या देशामध्ये आमच्या राज्यामध्ये एका विद्यापीठाला एका संतांचं नाव देण्यात आलं अमरावतीला कोण आहे बुलढाणावाले येतं सर क्या नाम आहे नाही विद्यापीठाचं नाव संत गाडगे बाबांची आजच्या काळात ती सिस्टीम होती प्रश्न विचारा उत्तर घे संत गाडगे बाबा प्रश्न करायचे उत्तर आला त्याच्या उत्तरातून पुन्हा प्रश्न आम्हाला त्या पद्धतीची सिस्टीम डेव्हलप करता येते किती प्रश्न आम्ही विचारतोय आमच्या प्रत्येक 2-3 वाक्यानंतर प्रश्नचिन्ह ह्या ठिकाणी जो समुदाय असेल त्या समुदायापर्यंत तो गेला पाहिजे आणि ज्याला असं वाटेल की मी हा कॅच केला पाहिजे जो विद्यार्थी असतो त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये आतून भाव आला पाहिजे की हा प्रश्न माझ्यासाठी आहे मी तो घेतो त्याची चीरफाड करतो पोस्टमार्टम करतो आणि ज्या वेळेला तो एनालिसिस करायला लागेल त्यावेळेला त्याच्या संशोधन वृत्तीला वाव मिळणार आहे आमच्या देशाचं दुर्दैव असं आम्ही धार्मिक प्रवाहामध्ये एवढं गुंतवणूक केलेलं आहे वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवतच नाही सगळ्यात महत्वाचा तो भाव आहे आणि म्हणून मग आम्ही काही असे शिक्षक राहतो की आमच्या काही शिक्षकांपैकी एक शिक्षक आमच्या त्या एका विद्यार्थ्याचा शिक्षक होता आणि त्या आमच्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याच्या आईला बोलवलं आणि आईला चिठ्ठी दिली की तुमचा मुलगा माझ्या वर्गात बसण्याच्या लायकीचा नाही ती आई म्हणाली नमस्कार सर त्या आईने ते पत्र घेतलं आणि आई घरी आली ती म्हणाली बाळा विचारतो आई मी शाळेत का बसू नये अरे बाबा नाही तिच्यासाठी ती शाळा नाही तिच्यासाठी चांगली शाळा आपण त्या पद्धतीने हे करणार त्या माऊलीने घरी गेलं आणि घरी संस्कार केले आणि आज त्या व्यक्तीवर 200 प्रयोगांचं पेटंट आहे काय नाव थॉमस अल्वा एडिसनला आमच्या सारख्या सामान्य शिक्षकांनी काय प्रशस्ती पत्र द्यावं की हा विद्यार्थी माझ्या वर्गात बसण्याच्या लायकीचा नाही आम्ही बऱ्याचदा अधिकारी म्हणून जर गेलो आणि मॅडम हा मुलाला काय इतके कमी सर तो जरा वेगळा आहे एमार आहे तो बुद्धिहीन आहे त्याला अमुक जमतच नाही अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रशस्ती पत्र आमच्याकडे तयार असतात आम्ही लगेच घेतला मारला कसा कुणी दिलं तुम्हाला दिला एवढ्या शब्दाचे तुम्ही कधी बसून जावं त्या निर्मिताने करताना या ठिकाणी मापात केलं नाही तुम्ही करणारे कोण कुणी दिला तुम्हाला अधिकार काय अधिकार आहे आपल्याला आम्ही त्या विद्यार्थ्यांना घडवण्याच्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न करतो त्याच्यातील काय सूत्र या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आम्ही या ठिकाणी आस म्हणतोय एएसके आस म्हणजे काय एएसके बरोबर विचारणे आस म्हणजे विचारणे विचार डोक्यात आहे डोक्यात विचार असू द्या या समाजाबद्दलचा विचार असू द्या या शोषित व्यक्तीचा विचार असू द्या या वंचित घटकाचा विचार असू द्या ज्या वेळेला आम्ही अशा पद्धतीचा विचार करणार त्यावेळेला ह्या समाजाच्या दृष्टिकोनातून माझं दायित्व मला या ठिकाणी स्पष्ट करता येईल त्यावेळेला मी काहीतरी विचार करतो की मी या समाजासाठी काय करू शकतो